नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, आज 4/11/2025 रोजी झालेला धर्मदाय पेपर यामधील काही विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले प्रश्न, ते प्रश्न तुमच्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहोत। तरी यामध्ये जे प्रश्न आहे हे सर्व आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेले प्रश्न आहे। तर बघा, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यापासून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला थोडंफार गायडन्स होण्याची शक्यता आहे। तर बघा, पहिला प्रश्न काय होता, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये यांच्या संबंधीचे कलम कोणते, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता की राज्यघटनेमध्ये मूलभूत जे कर्तव्य आहे यांच्या संबंधीचं कलम तुम्हाला विचारलेलं होतं। पर्याय तुम्हाला दिले होते कलम 12 ते 35, कलम 29, कलम 51 यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर 3 कलम 51। पुढचा प्रश्न आपण बघूया। केरळ राज्यामध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणामध्ये मोठे योगदान देणारे संत कोणते आहे? सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणामध्ये ज्यांचं योगदान आहे असे संत कोणते, असा प्रश्न तुम्हाला विचारला होता। पर्यायामध्ये तुम्हाला श्री प्रेमचंद, महर्षी महाराज, नारायण गुरु आणि यापैकी नाही असे पर्याय तुम्हाला दिलेले होते। त्यापैकी योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3 नारायण गुरु यांचं मोठं योगदान होतं। पुढचा प्रश्न आपण बघूया। मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? मैत्री ॲप हे कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे? शिक्षण मंत्रालय, सहकार मंत्रालय, बंदरे आणि जलमार्ग यापैकी नाही। तर योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3 बंदरे आणि जलमार्ग या मंत्रालयाने काय मैत्री ॲप हे लॉन्च केलेलं आहे। पुढचा प्रश्न होता बघा, तंजावर क्षेत्र कोणत्या राज्यासंबंधीचं आहे? तंजावर हे जे क्षेत्र आहे हे कोणत्या राज्यासंबंधीचं आहे? गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश। योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3 तामिळनाडू या राज्यासंबंधीचं हे काय तंजावर क्षेत्र आहे। पुढचा प्रश्न बघा काय आहे, मराठी ग्रामरवरला प्रश्न होता। तारांगण हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? काय तारांगण हा जो शब्द आहे कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बघा, अरण्य, आकाश, सूर्य आणि नदी। तर तारांगण हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? योग्य उत्तर आहे आकाश, पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। जोड्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची सांगितलेली। बघा काय, वसई केळी, राजवाडी संत्री, सांगली द्राक्ष, अलिबाग कलिंगड, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणतं पीक होतं असं तुम्हाला ओळखायचं सांगितलेलं आहे। तर बघा, वसईला केळी होतात, त्यानंतर राजवाडीमध्ये काय होतं, सांगलीमध्ये काय होतं आणि अलिबागमध्ये काय होतं? तर यापैकी चुकीची जोडी राजवाडी संत्री, पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। तर राजवाडी संत्री नाही, तर राजवाडी अंजीर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। 1857च्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं बघा। 4 पर्याय त्यांच्या समोर दिले होते। एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव, बहुसंख्य राज्य राजवाडे उठावापासून अलिप्त राहिले, उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते आणि पूर्वनियोजित तारखेपूर्वीच उठाव। तर बघा काय, 1857च्या उठावाबाबत कोणतं विधान चुकीचं आहे? पर्याय नंबर क, उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते, हे जे विधान आहे हे चुकीचं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2025 कुठे संपन्न झालेली आहे? ई गव्हर्नन्स परिषद 2025 कुठे संपन्न झाली? मुंबई, दिल्ली, विशाखापट्टणम यापैकी नाही। योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 विशाखापट्टणम। पुढचा प्रश्न आपण बघूया। रेडियमचा शोध कोणी लावला? 4 शास्त्रज्ञांची नावं तुमच्या समोर आहे आणि रेडियमचा शोध तुम्हाला विचारलेला आहे। बघा, मेरी क्युरी, आईन्स्टाईन, न्यूटन, रुदरफोर्ड। योग्य उत्तर काय होतं? पर्याय नंबर अ, मेरी क्युरी यांनी काय केलेलं आहे? रेडियमचा शोध लावलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला। 4 पर्याय तुमच्या समोर आहे, त्यापैकी काय करायचं आहे? चुकीची जोडी कोणती? असहकार चळवळ 1920, त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ 1930, राज्यपक्षाची स्थापना 1923 आणि चलेजाव चळवळ 1935। तर यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय नंबर ड, चलेजाव चळवळ ही 1935 मध्ये झालेली नाही। तिचं योग्य उत्तर काय आहे ते कमेंटमध्ये कळवा। पुढचा प्रश्न बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर कोणते आहे? भारतीय बनावटीचं ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर कोणतं आहे? बघा, कवच, भुवन, रुद्र यापैकी नाही। तर योग्य उत्तर होतं त्याचं पर्याय नंबर 3 रुद्र हे जे काय आहे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आहे भारतीय बनावटीचं। पुढचा प्रश्न बघा, 2025ची नाटो शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे? 2025चं नाटो शिखर परिषदेचे आयोजन कुठे केले जाणार आहे? बीजिंग, हेग, जाकार्ता यापैकी नाही।
तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 हेग या ठिकाणी हे आयोजन केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या होत्या? डॉक्टर ॲनी बेझंट काँग्रेसच्या अध्यक्ष कोणत्या वर्षी बनल्या होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 1917 मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सावध, बेसावध, संयोग यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 संयोग हा याचा योग्य विरुद्धार्थ आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला. अधोरेखित ही शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द काय आहे? नंतर. दुपारच्या नंतर काय असेल? क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयन्वय अव्यय. कोणती जाती या शब्दाची? तर क्रियाविशेषण आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. धातू साधित विशेषण कोणते? 4 विशेषण दिलेले त्यापैकी तुम्हाला धातू साधित विशेषण ओळखायचे आहे. इमारत, फडके, पडकी माडी, चौथी भिंत, पुढचे घर. काय योग्य उत्तर आहे? पर्याय नंबर 2 पडकी माडी हे काय धातू साधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघा काय. अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. कमतरता, पुढे जाणारे, भरभराट यापैकी नाही. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ आहे भरभराट. पुढचा प्रश्न बघा आहे. रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. रामाने प्रश्न विचारला. कर्म ओळखायचे. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क प्रश्न हे या वाक्यातील काय आहे? कर्म आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण ओळखा. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात. काय म्हण येईल या अर्थाची? दिव्याखाली अंधार, बळी दुकान पिळी, बडा घर पोकळ असा, नावडतीची मिठाळणी. योग्य उत्तर काय? पर्याय नंबर दिव्याखाली अंधार ही या अर्थाची म्हण होईल. पुढचा प्रश्न पहा. गाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार पुढीलपैकी कोणता आहे? गाशा गुंडाळणे याचा समानार्थी वाक्प्रचार बघा. फारशा पाडणे, जोरात पडणे, खुणगाठ बांधणे, पोबारा करणे. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड गाशा गुंडाळणे म्हणजेच काय? पोबारा करणे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. जलद या शब्दाचा अचूक समानार्थी पर्याय निवडायचा आहे. बघा. पाऊस, मेघ, वेगाने, आकाश. पाऊस वेगाने, मेघ किंवा वेगाने. तर जलद याचा समानार्थी शब्द काय होईल? पर्याय नंबर ड मेघ वेगाने हा याचा काय आहे? अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला तुम्हाला. श्रीमंत स्त्री, शिकलेली स्त्री, भांडखोर स्त्री, चिडखोर स्त्री. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर क भांडखोर स्त्री हा चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा. जाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा. जाणून घेण्याची इच्छा. जिज्ञासू, जिज्ञासा, जाणकार, जाणता. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छा असलेला. पुढचा प्रश्न पहा. बरोबर जोडी कोणती आहे ते ओळखा. मोजकेच बोलणारा म्हणजे मितव्ययी, मोजकाचा आहार घेणारा म्हणजे मिताहारी आणि मूर्तीची पूजा करणारा म्हणजे मूर्तिभंजक. योग्य जोडी तुम्हाला ओळखायची. काय आहे? तर योग्य जोडी आहे पर्याय नंबर ब मोजकाच आहार घेणारा म्हणजे काय? मित आहारी म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न बघा काय आहे. अँटोनिम ऑफ ट्रान्सपॅरेंट ह्या शब्दाचं तुम्हाला काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. काय येईल? योग्य उत्तर काय असेल याचं? पर्याय नंबर बी उपॅक्यू हा याचा विरुद्धार्थी शब्द येतो. पुढचा प्रश्न बघा आहे. वन्स वर्ड सबस्टिट्यूशन फॉर ए स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी एक्सटेम्परर. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कालमान्वये लागू करता येते? राष्ट्रपती राजवट कोणत्या कालमाने लागू करता येते? कलम 356, कलम 358, कलम 360, कलम 370. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 कलम 356 नुसार काय? राष्ट्रपती राजवट ही लागू करता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता. खालीपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्मश्री सन्मान प्रदान केले जातात? भारतरत्न व पद्मश्री सन्मान कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार केले जातात? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 कलम 18 याच्या तरतुदीनुसार काय हे जे सन्मान आहेत हे प्रदान केले जातात. तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. जेवढे प्रश्न आपल्याकडे आले होते तेवढेच विश्लेषण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे.
यापासून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे। तरी अजून काही प्रश्न आपल्याकडे आले असतील तर ते पाठवण्याचा प्रयत्न करा, त्याचासुद्धा व्हिडिओ आपण पुढच्या सत्रात नक्की टाकूया। तर भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।